चाकण MIDCतील अनधिकृत पार्किंग बंद झालीच पाहिजे बंद करा अनधिकृत पार्किंग बंद करा चाकण MIDCतील अनधिकृत पार्किंग बंद झालीच पाहिजे चाकण औद्योगिक क्षेत्रात रस्त्याच्या कडेला होत असलेल्या जड अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चाकणच्या HP चौकात साखळी उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे। काय मागणी आहे सविस्तर पाहूया। सस्नेह जय महाराष्ट्र। मी महेश शिरोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकण शहर अध्यक्ष। आज चाकण माळुंगे MIDC हद्दीतील बेकायदेशीर पार्किंग व अनधिकृत पार्किंग विषयी आपण अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होतो, पण त्या पाठपुराव्याला कुठेही आपल्याला यश मिळालं नसल्या कारणामुळे आज आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। आणि आज मी साखळी उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहे, HP चौक माळुंगे या ठिकाणी। आणि आपल्या मागण्या आहेत की बाबा जेणेकरून इथनं पुढे कुठल्याही प्रकारची अनधिकृत पार्किंग झाली नाही पाहिजे असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडे मिळावं। व दुसरी मागणी की बाबा जे काही गाड्या अवजड वाहतूक आपल्या कंपनीच्या बाहेर थांबतात तर त्या गाड्यावरती तात्काळ कारवाई करून MIDC अधिकाऱ्यांनी ते कुठेतरी थांबवावे आणि कंपनीला कडक नोटीस बजावून व कंपनी विरुद्ध कारवाई करावी व वाहतुकावरती कारवाई करावी अशी दुसरी मागणी। व तिसरी मागणी जी की बाबा संबंधित हे मोठ्या प्रमाणात जे गाड्या उभा राहतात यांचे जे ट्रान्सपोर्टर आहेत किंवा कंपनीधारक आहेत यांना ठोस कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन व MIDCच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून तात्काळ कारवाई करावी असे आम्हाला आश्वासन, तात्काळ कारवाई करू असे आश्वासन आम्हाला द्यावे अशी एवढी मागणी आहे। अन्यथा असे कुठल्याही प्रकारचे आश्वासन किंवा कारवाई न केल्यास हे फक्त इंटिमेट आहे, येत्या 8 ते 10 दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खेड तालुका पुणे जिल्ह्याच्या वतीने या HP चौकात खळखळ एकदम मोठं आंदोलन करण्यात येईल, याची आपण दक्षता घ्यावी। एवढं बोलून मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी विवेक येवले पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका जनहित कक्ष। खरं तर चाकण MIDC टप्पा 3 मधील जे काही अनधिकृत अवजड वाहनांच्या पार्किंग आहेत, खऱ्या अर्थानं इथं जे काही रस्त्याने येणारे जाणारे लोक आहेत, बऱ्याच जणांना याआधी इजा झालेली आहे। बऱ्याच लोकांकडून, ज्या ड्रायव्हरांकडून स्थानिक लोकांना देखील अनेकदा भांडणं करून शिवेगाळ देखील झालेली आहे। आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा स्थानिक आमच्या अर्थव्यवस्थेवरती तर होतोच, त्याचबरोबर इथून जाणारे दैनंदिन जीवनातील जे लोक आहेत या दैनंदिन लोकांवरती प्रत्येकावरती याचा परिणाम होतो। या संदर्भामध्ये आमचे महेश शिरोळे यांनी दीड वर्षांपासून जो पाठपुरावा केलेला आहे त्याला कसल्या प्रकारे यश न आल्यानं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण इथं उपोषणाला बसलेलो आहे। आणि या उपोषणाला बसल्याबरोबर आमची इथून सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि आमची मागणी आहे की या सर्व गोष्टींवरती लवकरात लवकर आपण कारवाई करून योग्य तो याचा निर्णय घ्यावा, हीच या ठिकाणी विनंती करू। धन्यवाद।